नमस्कार. मागच्या भागात आपण बघितलं होतं सुक्या बोंबलाचं कालवण आणि इंद्रायणी भात. हे आहेत मास्टर शेफ अजित सावंत आणि हे आहे हसने. या गावात आपण आलेलो आहोत. तर सर रेडी आहे पीटीसाठी? बघा अजून पणच आहे. आज जुलैची आज 26 तारीख आहे. हे तुळशी वृंदावन आहे. तुळशी वृंदावन हे बघू शकता तुम्ही. एवढं मोठं पिंपळाचं झाड आणि हे छोटंसं घर जिथे आपण वास्तव्य करत आहोत आणि जिथे आपण सगळे जेवणाचा मेनू जेवण बनवत आहोत. तर मी रघुजी तुम्हाला आतमध्ये यायला विनंती करतो. आपण पीटी जो आपण ओके, हां, चला चला आयटम आहे. सर पीटी. चला मंडळी अजून बघा जे मगाशी बोंबील बनवले हो हो त्याचा आस्वाद घेत आहेत. कसे बनलेत मित्रांनो? एक नंबर सुपर सुपर मस्त एकदम. क्या बात आहे क्या बात आहे. तर खूप आवडलेले आहेत आणि नक्कीच आवडतील. चुलीवरचे अरे वा, तुम्ही सगळी तयारी केलेली तयार वाटते. केलेली आहे. हे बघा टोप ठेवलेलं आहे. भात आपलं पीटीसाठी काय काय लागतं? पिठी पिठी काय नाही. ही आता जी पिठी आहे मी पहिले तेल टाकून घेतो. तोपर्यंत कसं तेल तापत राहील. फोडणीला तेल टाकतोय. पिठीसाठी ही पिठी म्हणजे एक कुळीद असतो, एक कडधान्य असतं. कडधान्य असते एक कुळीद म्हणून, जसं मसूर असल्यासारखं कोकणामध्ये मिळतं आणि हे खूप फेमस आहे. म्हणजे जेव्हा पावसामध्ये ही पिठी बऱ्याच प्रकारे म्हणजे आमटीसारखी किंवा डाळच्या ऐवजी खाल्ली जाते, कारण झटपट बनणारा ते कुळदाचं पीठच कुळदाचं करतो. कुळथाचं पीठ आहे. आणि ही तुम्हाला सांगतो ही विकत आणलेली पिठी नाही. ज्या इथे असल्या कारण बाजूच्या काकी आहेत त्या स्वतः जात्यावर दळतात. त्या अरे, हा, सुंदर. ते त्यांनी भाजून जात्यावर दळून ही पिठी बनवलेली आहे. त्याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे, थोडंसं हळद टाकलेले आहे. रेडीमेड पिठी आहे. तर ह्याला आम्ही काय केलं आहे, पाण्यामध्ये टाकून ह्याला फक्त एकजीव करून घेतलेलं आहे. कारण जर तुम्ही डायरेक्ट फोडणीवर जर पीठ टाकलं त्याच्या गोठल्या होऊ शकतात. म्हणून एकजीव टाकून ह्याला एकदम मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघतोय आपण तेल तापत आहे आपलं. मी चमचा घेऊन येतो. आणि साधारण कसं बाकीचं आहे, पातळ साहित्य असणार ना, म्हणून हे जरा खोलगट चमचा घेतलाय. त्याला डाऊल म्हटलं जातं कोकणामध्ये. आणि याला साधारणतः कांदा. कांदा ह्याचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. कांद्याशिवाय पिठी बनूच शकत नाही. कांदा भरपूर प्रमाणामध्ये कांदा पाहिजे याच्यामध्ये. त्याने आपलं तेल तापते. थोडीशी पुन्हा एकदा आग थोडीशी मोठी करते. पहिले मी लसूण टाकून घेतोय. मस्त बघ असा तडकायला आहे लसूणचा. आणि लसूणचा एक वास असतो तो पण जर बघ असं उतरलेला आहे. लसूण सोबतच आपण लगेच बारीक कापलेली मिरची आहे ती पण टाकून घेतोय. थोडीशी मी पुन्हा एकदा मोठी करतोय. लसूण पूर्णपणे घेते. थोडीशी लसूण आणि मिरची यांना मी तेलामध्ये परतून घेतो. लगेचच मी आपला बारीक चिरलेला कांदा आहे तो पूर्णपणे टाकतो. जवळजवळ 1.5 कांदा आहे हा. कांदा चिरण्यामध्ये हे निलेश उगे आहेत, त्यांनी खूप महत्त्वाची भूमिका सादर केलेली आहे. निलेश हा कायमच आमचं सहकार्य राहिलेला आहे आणि मागील 2 वर्षापासून 3 वर्षापासून आमच्या ग्रुपसोबत जोडलेला आहे आणि खूप हुशार आणि गुणी मुलगा आहे हा. आणि मी पण या रेसिपीचा पहिल्यांदाच आनंद घेणार आहे. पिठी भात कोकणातील फेमस आहे. मी तर कधी ट्राय केलंच नाही, फर्स्ट टाइम आज खाणार आहे पिठी भात. बघूया, नक्की आस्वाद नक्की. घेऊ. आणि बघा हे पीटी बनवत असताना बाहेर बघा सुंदर असं आहे, कोकणाचे पाऊस पडत आहे मेघामध्ये. सुंदर कौलारू घर आणि हे सुंदर असं किचनमध्ये आपण परत येत आहोत. बाहेरचं वातावरण सुंदर असा बाहेर पाऊस पडत आहे, बघू शकता. विशेषतः म्हणजे ते गॅसची सोय आहे तरी पण आम्ही
चुलीवर कर त्याचा वापर केला नाही. चुलीचा वापर करा. कारण चुलीवरचं जेवण आपण शक्यतो आपल्याला कुठे सध्या काय मिळत नाही. त्यामुळे खास करून आम्ही चुलीचा वापर केला आणि जे वर्षानुवर्ष करतो मध्ये 7 वर्षापासून आणि म्हणून आम्ही गॅसचा वापर टाळलेला आहे. सुंदर म्हणजे बघा गॅसमध्ये आपण मुंबईमध्ये खाण्यामध्ये जिथे जेवण त्याच्यावर जेवत असतो. आता याच्यामध्ये मी थोडंसं बाकी मी टाकलेला आहे मसाला, तरी पण मी थोडासा मसाला टाकतो त्याच्यामध्ये आणि मीठ नक्कीच थोडंसं मीठ टाकावं लागेल. थोडंसं टाकतं कारण त्या ऑलरेडी मसाल्यामध्ये मसाला टाकलेला आहे. मिरची पण आपण टाकलेली आहे हिरवी, त्यामुळे त्यांनी त्याच्या आवडीप्रमाणे टाकावं तिखट. मीठ टाकतोय. पण हा जो पदार्थ किंवा जे ही रेसिपी आहे, तुम्ही बेसन घ्या किंवा हे पीठ घ्या कोटाचं पीठ, ह्याच्यामध्ये बघत असाल तुम्ही मीठ हे कायम थोडंसं जास्तच प्रमाणात लागतं. आणि तुम्ही टी व्हीवर बघता मोठमोठे शेफ असू दे काही जे चॅनल असतात त्याच्यावरती मीठ टाका सगळ्या चमच्याने टाकतात. बरोबर. पण तुम्ही ते ऑब्झर्व केलं का बघितलं का आपण हाताने टाकलं कारण तर तुम्ही बोला का आपण हाताने टाकतो मीठ. नाही, ही चमचा वापरणे ही आताची आधुनिक पद्धत आहे. पण जो हात आपला असतो माप आपण म्हणून कसं म्हटलं आता बघ, हाताला चव आहे. हां हाताला चव उगीच येत नाही म्हणून ही कोणतीही गोष्ट आपण मी बघितलं मगापासून चमच्याचा वापर केला का. फक्त मी ते गरम असल्यामुळे जे काय रेसिपी बनवतो त्याच्याने फक्त चमचा वापरते. बाकी कांदा असून दे बटाटा असून दे मी सर्व हाताने त्याच्यामध्ये टाकायचे. कारण हाताला चव असते म्हणतात ना की याच्या 5 बोटं जी आपल्या देवाने दिली आहेत त्याचा उपयोग करावा. नक्कीच. पावसाच्या पाण्याचा वापर हे संचय जर आपणही केलं तर कुठेही पाणी कमी पडणार नाही. नॅचरल पाणी घेऊन कोथिंबीर असे स्वच्छ धुतलेले आहे. थोडीशी बारीक करून गार्निशिंगसाठी वर्षाची हे आम्ही जे आता हे कोण इथे जेवण करतायत आता हे जो सगळं कटिंग वगैरे झालं आहे कोणीही कुठे कसलाही क्लास नाही काही नाही. बघा पण कसे कटिंगची स्किल आहे ती मास्टर शेफला पण लाजून अशी आहे. आता बघा कांदे बऱ्यापैकी शिजलेला आहे. गुलाबी झालं आहे. गुलाबी झालेला आहे आणि त्याला एक मस्त लालसर. एक लालसर एक लाल बुंद रंग सुटलेला आहे. आणि आता जी पिठी पोटाचं पीठ मग हे तुम्ही मिक्स केलेली आहे. पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे ते आपण याच्यामध्ये आता टाकणार. साधारणतः किती वेळ ठेवावा लागेल ह्याला साधारणतः किती वेळ लागेल आता ह्याला. ह्याला 5 मिनिटं फक्त बस झाली. हे आणि किती- कसं भाजून कोळीत भाजून हे पीठ तयार केलेलं असतं त्यामुळे याला शिजायला जास्त वेळ लागत नाही. म्हणजे फक्त जो मसाला आहे आणि त्या पाण्यामध्ये फक्त ते मुरलं पाहिजे. म्हणजे किती सुंदर आणि सोपी रेसिपी आहे बघा. एकदम सुंदर. म्हणून ही म्हणजे कोकणामध्ये- पटकन होणारी. हा लोक कसे असतात भात शेतीवर जातात त्यांना आता वेळ नसतो वेळ मर्यादित असतो दिवसभर शेतामध्ये काम करायचं भिजून यायचं त्यामुळे हे कसं झटपट बनणारी रेसिपी आहे त्यामुळे ही पारंपरिक खूप पिढीला फॉलो केलं जातं. आणि कुळीत इकडचं पीक पण आहे त्यामुळे पण आणि ते हवामानानुसार भौगोलिक परिस्थितीनुसार इथल्या कोळीच्यामध्ये एक ते शरीराशी एकदम सामावून घेणार एक पीक आहे जेणे ते जीवनसत्व असेल त्यामुळे पोटॅशियम के आहे पोटॅशियम सी आहे. हां ते खूप म्हणजे कारण हे लोक शेतामध्ये वावरत असतात पाऊस खूप असतो त्याच्यामुळे अंगामध्ये गरमी येते उष्णता येते पोटॅशियम. सुंदर म्हणजे पौष्टिक जीवन आपण जेवत आहोत. नक्कीच नक्कीच नक्कीच. म्हणजे आज आपण इंद्रायणी भात दुधाची पिठी आणि मगाशी केलेलं सुक्या बोंबलाचं कालवण आता सुंदर असं याच्यात जेवण. आपण कोथिंबीर गार्निशिंगसाठी टाकतोय आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा घटक कोकणातलं महत्त्वाचं असं आमसूल ज्याला कोकम आमसूल. हा आमसूल कोकम. कोकम हे साधारणतः कशापासून बनतं. कोकमाचं एक झाड असतं ज्याच्यामध्ये लाल त्याला रतांबा म्हटलं जातं हा generally. रतांबे. त्या रतांब्यापासनं तुम्ही रतांब्याचा जर उपयोग बघितला तर रतांब्यापासून जी साल असते रतांब्याची त्याला कोकम म्हटलं जातं त्याला आमसूल पण म्हटलं जातं. कोकमचं जे ज्यूस निघतो त्याच्यापासून आपण आगळ किंवा कोकम ज्यूस केला जातो. त्याच्यानंतर कोकमची बी आहे ती अतिशय पौष्टिक आहे. कोकमची बीचं जर तेल बघाल तुम्ही
त्याच्यामध्ये विदेशामध्ये भरपूर मागणी आहे. बऱ्याच लोकांना कोकणातल्या आपल्या माहिती नाही, पण विदेशामध्ये भरपूर मागणी आहे. त्या तेलापासून जसं आपण ओमेगा 3 ॲसिडसाठी आपली जी ट्रीटमेंटसाठी आपण जे ऑलिव्ह ऑइल वगैरे वापरतो तशाच प्रकारे ह्या कोकमच्या बीचा वापर केला जातो. सुंदर. म्हणजे एवढं पौष्टिक फळ आपल्या इकडे बनते कोकणात, पण अजून आपल्या लोकांना तेवढी जाणीव नाही आहे. नक्कीच ते कोकम आपण वरून सोडतोय. पित्तासाठी मग कोकम सुंदर आहे. नक्कीच ॲसिडिटीसाठी खूपच सुंदर आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपली पिठी रेडी झालेली आहे आणि गरम गरम भात. चला मग आता ह्या धन्यवाद तुम्ही आम्हाला सगळं गाईड आणि सांगितल्याबद्दल. तर आता सुंदर असा बाहेर पाऊस पडत असताना कोकणासारख्या वातावरणात आता आपण गरमागरम इंद्रायणी भात, दुधाची पिठी आणि सुक्या मोलाचं कालवण सुंदर असा बेत मारू. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. मी कुणाल प्रभू, सदा संगती ग्रुप. धन्यवाद.